युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडर बंद झालेले आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्यामुळं छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक जे आहेत ती मोठ्या अडचणीत आलेले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी प्रत्येक ठिकाणी काहीतरी पर्याय काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण एका ग्रामीण भागामध्ये आहोत, धाराशिव तालुक्यातील तडवळा या गावामध्ये आहोत आणि हे एक छोटंसं हॉटेल आहे आणि या ठिकाणी हे काम हे करतायत. हॉटेल चालक जे आहेत ते शेव बनवायचं काम करतायत आणि खाली जर आपण पाहिलं तर एका बॅरलमध्ये विटा भरल्यात आणि त्याचं त्यांनी चूल केली आहे आणि त्याच्यावरती हा जे सगळं त्यांचं हे आहे ते आता चालतंय. सिलेंडरचा तुटवडा, सिलेंडर बऱ्याच दिवसापासून बंद आहेत, त्यामुळे ही पर्याय काढलाय. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे खाद्यतेलाचे भाव मोठे वाढले, त्याच्यामुळं त्यांचा नुकसान सुद्धा होत आहे. अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झाली. काय ही गॅस सिलेंडर बंद आहे, पर्याय तुम्ही चांगला काढलाय? पर्याय चांगला काढलाय पण सर याच्यामुळे का त्रास होतोय. तेलाचे भाव वाढले तर तेलाचे भाव वाढले तर अर्ध्या तासामध्ये काम व्हायचं तिथे एक 2-2.5 तास लागते त्याला. एक बंद ठेवण्यापेक्षा एक चालू रोजगार आमचा चालू राहतोय. आता जवळजवळ 36-37 वर टेम्परेचर आहे, तुम्ही असल्या याच्यामध्ये आता काय करतो, विलाज नाही. आता पोटासाठी काहीतरी करावं लागेल, नाही करून खायचं काय. जळायला लागत नाही त्याच्यात? जळा लागते, त्रास होतोय सर. हा आता सिलेंडर किती दिवसापासून नाही? सिलेंडर जवळपास महिना झाला नाही सिलेंडर नाही आमचं. हा हे आमची आपलं कसरत चालू आहे. आता हे कसं असतं, काय परवडतं का हे सगळं? हे परवडत नाही. हा गॅस जसं परवडतंय का तसंही परवडत नाही. रोज आम्हाला 400 रुपयाचं आम्हाला जड आणावं लागतंय. हा असं हे परवडत नाही. दुसरा काय पर्याय याला? दुसऱ्याला पर्याय काहीच नाही. पर्याय बंद करून बसावं लागतंय. मग सोपं आम्हाला काय दुसरं. आणि तेलाच्या किमतीमध्ये किती भाव? तेलाच्या किमतीमध्ये 140 रुपये किलो तेल होतं लूज मध्ये. आज 170 रुपये किलो तेल आहे. 165 रुपये 70 रुपये किलो तेल आहे. तुम्ही हे जे पदार्थ बनवता ह्याच्यात काय तुम्ही भाव वाढ केली का? ही गॅस सिलेंडर बंद काय नाही भाव वाढ केलेली नाही. काय नाही भाव वाढ केली तर परत गिऱ्हाईक येत नाही हॉटेलमध्ये. हा असं आहे. इलाज नाही, याला नाविलाज आहे. परवडत नाही पण एक आता बंद ठेवण्यापेक्षा आता करायचं म्हणून करायचं धंदा. म्हणजे मार्जिन राहत नाही? मार्जिन राहत नाही, काही सुद्धा काहीच राहत नाही. एकंदरीत ही परिस्थिती आहे छोट्या व्यावसायिकांची. एकतर सिलेंडरचा तुटवडा आहे, सिलेंडर नाहीतच बंदच आहेत आणि खाद्यतेल जे आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व्यावसायिक जे आहेत ते अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. राम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.